नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सूर्यवंशी, सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो आहे. आजपर्यंत आपण बघितलं की यश कसं मिळवायचं, म्हणजेच यशाची खरी व्याख्या. काही मुद्दे मी पुन्हा रिपीट करतो, कारण आता याच्यानंतरचे जे व्हिडिओज येतील ते खूप महत्त्वाचे असतील. कारण यशामधलं पहिला टप्पा जो येतो आहे तो आपण यानंतर आता घेणार आहोत. तर यशाची व्याख्या काय? प्रत्येक व्यक्तिरूप यशाची व्याख्या वेगळी असू शकते. पण आत्ता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते एक युनिव्हर्सल ट्रूथ असणार आहे, जागतिक सत्य, वैश्विक सत्य. की आता कुणी म्हणेल की भरपूर पैसा असलं म्हणजे यश मिळालं, भरपूर नावलौकिक असला म्हणजे यश मिळालं, कुणी शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला म्हणून यश आलं, किंवा इत्यादी इत्यादी. प्रत्येकाची यशाची व्याख्या जरी वेगळी असली तरी ते सर्वार्थानं बरोबर नाही आहे. सर्वार्थानं जर बरोबर यशाची व्याख्या करायची असेल ना, तर मी जे 6 मुद्दे सांगितलेत आणि 7वा मुद्दा हा त्यानंतरचा त्या पलीकडचा आहे, तो मी हा सिलेबस संपल्यानंतर मी तो तुम्हाला सांगेन. तर हे 6 मुद्दे कोणते? तर हा जो सिक्वेन्स आहे तो देखील खूप महत्त्वाचा आहे. की त्यात सिक्वेन्समधलं पहिला जो पार्ट येतो आहे तो येतो की तुमचं शरीर. हे जे तणच खूप महत्त्वाचं आहे ना. समजा तुमचं शरीरच नाही म्हणजे तुम्हीच नाही आहे, तर या शरीरात वसणारा जो आत्मा आहे तोही असणार नाही आहे. हे शरीर निरोगी असणं गरजेचं आहे. तर नंबर 1ला येतं शरीर, नंबर 2ला येतं मन, बुद्धी. तुमचं मन प्रसन्न असलं पाहिजे, निरोगी असलं पाहिजे, स्ट्रॉंग असलं पाहिजे. 3 नंबरला येतं पैसे, धन, दौलत. हे थोडंसं काळानुरूप बदलू शकतं. एक 50, 100, 200 वर्षापूर्वी किंवा पुरातन काळी कदाचित याचं रूप वेगळं असेल, पण काही अंशी ह्या गोष्टी अशाच येतात बरोबर. की आजच्या या कलियुगामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला चांगला सकस आहार जरी घ्यायचा असला तरी तो आहार मिळवण्यासाठी तुम्हाला पैशाच्या रूपानं काहीतरी दिल्याशिवाय ते तुम्हाला चांगला आहार नाही मिळू शकत. त्यामुळं तुम्हाला राहण्यासाठी एखादं चांगलं घर हवं आहे, चांगला परिसर हवा आहे, तर जागेसाठी पैसे आले, घरासाठी पैसे आले, इंटरनल स्ट्रक्चरसाठी पैसे आले, आणि हल्ली प्रत्येक गोष्ट पैशाशिवाय नाही मिळू शकत. 3 नंबरला येतो पैसा. 4 नंबरला येतं तुमचं कुटुंब. ज्या कुटुंबामध्ये आजी, आजोबा, आई, वडील, भाऊ, बहीण, आपली बायको, आपली मुलं, आपले मित्र, आपले पाहुणे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. कारण सगळं तुमच्याकडं असलं आणि जर तुम्ही एकटेच असला, कुठेतरी माळावरती तुम्ही बंगला बांधून राहिला आहे, कुठंही चिटीपाखरू अजिबात नाही आहे जवळपास, तुम्ही नाही लाईफ एन्जॉय करू शकत. त्यासाठी तुम्हाला तुमचा गणगोत जे म्हणतो, त्यांची फॅमिली जी म्हणतो ती पाहिजेच. सुखामध्ये सामील होणारी, दुःखामध्ये सामील होणारी ही फॅमिली पाहिजेच. ठीक आहे. पुढचा 4था मुद्दा येतोय तो सामाजिकदृष्ट्या बऱ्याच काही गोष्टी अवलंबून आहेत. की जशी अनेक कर्तव्य आहेत तसं समाजाचं कर्तव्य देखील तुम्हाला
फेडावं लागतं. समाजाचं ऋण तुम्हाला फेडणं गरजेचं आहे. तर त्यासाठी काही सामाजिक उपक्रम राबवणं गरजेचं आहे. समाजामध्ये एक प्रतिष्ठित व्यक्ती होण्यासाठी सुद्धा काही गुण गरजेचे आहेत. त्यानंतर येतो तो आध्यात्मिक पार्ट. अध्यात्म की आपण जन्म का घेतलेला आहे. जन्माला येऊन नुसतंच लहानाचं मोठं होऊन शिक्षण घेऊन नोकरी करून लग्न करून मुलं बाळं संसार म्हातारपण संपलं, हेच का जीवन आहे? यासाठी परमेश्वरानं पाठवलं आपल्याला? नाही, परमेश्वराचा उद्देश काही वेगळाच आहे. तर हे अध्यात्म जर तुम्ही व्यवस्थितपणे न चुकता प्रॉपर गाईडलाईन घेऊन जर तुम्ही केलात तर हे सांगितलेले बाकीचे सगळे मुद्दे तुम्हाला आपोआप चुटकीसरशी कव्हर होतात. तर हे तन मन धन फॅमिली समाज आणि अध्यात्म, तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. काही प्रश्न आले होते की भाग्यदेवतेचं दान म्हणजे नेमकं कोणतं? तर मी त्याच्यावरती आज मी तुम्हाला सगळ्या 12 लग्नाचं सारांश रूपाने मी तुम्हाला सांगेन. तर ते दान आपल्याला करायचं नाही आहे. कारण जर तुम्ही भाग्यदेवतेचं दान केलं तर भाग्यदेवता तुमच्याकडे कशी राहील बरं? ती ज्याला तुम्ही दान करता ते त्याच्याकडे निघून जाईल. तेव्हा भाग्यदेवतेचं दान शक्यतो टाळा. तर आता इथं भाग्यदेवता कुणाची सूर्य असेल, कुणाचं चंद्र असेल, कुणाचं मंगळ असेल, कुणाचं बुध असेल, या 7 ग्रहापैकीच कोणते ना कोणतं तरी दैवत त्याच्यामध्ये येतं. तर त्याच्या अंमलाखाली येणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या मी तुम्हाला सांगतो, पुन्हा एकदा रिपीट होऊन जाईल. तर प्रत्येकानं लक्षात घ्यायचं, या ठिकाणी आपलं लग्न कुठलं आहे ते आठवून, आपली भाग्यदेवता कोणती आहे ती आठवून, त्याचं दान कोणतं आहे ते लक्षात ठेवायचं आहे. आणि ते दान आपण कधीही करायचं नाही आहे. कन्फ्यूज होण्याची शक्यता असते, कन्फ्यूज नका हो. त्यातून जर झाला चुकून तर एखादा कॉल करून विचारू शकता किंवा कॉमेंट बॉक्समध्ये विचारला तरी पण चालू शकेल. तर ज्यांचा भाग्यदेवता सूर्य आहे, सूर्य आकाशात दिसतो तो सूर्य रवी, त्या लोकांनी कुठल्या गोष्टी दान करायच्या नाही आहेत हे लक्षात ठेवा. तर सूर्याच्या अंमलाखाली येणारं दान म्हणजे लाल रंगाच्या वस्तू, जसं की मसूरची डाळ, त्यानंतर लाल मक्का, चटणी, कुंकू, लाल वस्त्र आणि इतर कुठल्याही लाल पदार्थ जे आहेत हे शक्यतो होता होईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न करा. काही एकाने मला विचारलं होतं की रत्नदान केलं तर चालेल का? रत्नदानाचं पुण्य प्रचंड आहे, जरूर दान करावं, परंतु ते सुद्धा आपलं भाग्यरत्न असता कामा नये. तर रत्न कुठल्या प्रकारचं दान करावं तेही खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचा पत्रिकेचा अभ्यास करूनच ते रत्न दान करावं की नाही ते ठरवावं. दुसरं बघा, अशी गोष्ट आहे की रत्नही खूप महागडी असतात आणि ती ज्याला आपण दान करतो त्याच्या पत्रिकेमध्ये ते शुभकारक असेल तर तुम्ही नक्की करू शकाल. आणि तुमच्या पत्रिकेत ते दान करणं गरजेचं असेल तरच तुम्ही ते दान करायचं, नाहीतर नाही करायचं. ओके. पुढचा पाठ, ज्यांची भाग्यदेवता चंद्र आहे अशा लोकांनी पांढऱ्या रंगाचे पदार्थ दान नाही करायचे. आज सोमवार आहे. पांढऱ्या रंगाचं कापड, तांदूळ, दूध, पाणी, त्यानंतर पांढऱ्या रंगाची मिठाई
अनेक प्रकारच्या मिठाई आहेत. तर पांढरे पेढे पण मलाई पेढे वगैरे जे असतात ना, ते मलाई पेढे. पेढेच तुम्हाला जर द्यायचे असतील तर मग ते दुसरे पेढे तुम्ही देऊ शकता. पण पांढऱ्या रंगाचे पेढे नको आहेत त्याच्यामध्ये. पांढरं वस्त्र पण नको आहे. मोती दान नाही करायचं त्यांनी. जलदान पण नाही करायचं आहे ते. दूध नाही दान करायचं आहे. दही नाही, ताक नाही. हे सगळं आलं. पांढरं म्हटलं की सगळं आलंच त्याच्यामध्ये. हां, तर ते करायचं नाही आहे. त्यानंतर ज्यांची भाग्यदेवता मंगळ आहे, म्हणजे गणपती आहे किंवा दुर्गा माता आहे, हनुमानजी आहेत, अशा लोकांनी सुद्धा लाल रंगाचे पदार्थ जसं की गूळ असेल, मसूरची डाळ असेल, लाल वस्त्र असेल, लाल एखादा शर्ट असेल, एखादी पॅन्ट असेल किंवा लाल काही असू शकेल किंवा पोळं रत्न असू शकेल, तर या गोष्टी त्यांनी दान नाही करायच्या. पुढं आहे की ज्या व्यक्तींची भाग्यदेवता बुध आहे म्हणजेच विष्णू आहे, अशा लोकांनी हिरव्या रंगाचे पदार्थ कधीही दान करायचे नाही आहेत. हिरव्या रंगाचे म्हणजे हिरवं कापड असेल, हिरवे मूग, हिरवा पालेभाज्या हां, हिरव्या पालेभाज्यासुद्धा नाही दान करायचं. पाचू हे रत्न त्यांनी नाही दान करायचं. त्यांनी पाचू रत्न वापरायचं आहे पण दान करायचं नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर येतं ज्यांचं भाग्यदेवता आहे गुरु, अशा लोकांनी पिवळ्या रंगाचे पदार्थ दान करायचे नाही आहेत. म्हणजे पिवळी मिठाई आली त्याच्यामध्ये, पिवळे वस्त्र आलं त्याच्यामध्ये, सोनं आलं त्याच्यामध्ये. एखाद्याकडं सोनं आहे, आपण काय करतो की माझ्याकडं आहे सोनं, तर आपण गिफ्ट म्हणून म्हणा किंवा लग्नाच्या वेळेला म्हणा, बारशाच्या वेळेला म्हणा, कुठल्याही शुभकार्याच्या वेळेला आपण 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 5 ग्रॅम, 10 ग्रॅम, जसं 1 तोळा, 2 तोळा, 4 तोळा, आपण जसं काही जमेल तसं ऐपतीप्रमाणे आपण दान करतो, देतो, गिफ्ट म्हणून देतो. पण ज्या वेळेला गिफ्ट म्हणून देत असतो त्यावेळेला आपण चुकून आपल्या भाग्यदेवतेचं तर दान करत नाही ना, याची काळजी घ्यायला पाहिजे. पिवळा मक्का त्याच्यामध्ये येऊ शकतो. तर हे पिवळ्या रंगाचे पदार्थ, पुष्कराज रत्न त्यांनी नाही दान करायचं. ओके. पुढचं आहे की ज्यांची भाग्यदेवता शुक्र आहे म्हणजेच देवी आहे, अशा लोकांनी पांढरे, हिरवे, लाईट ब्लू, आकाशी कलरचे पदार्थ जे आहेत किंवा कापड असेल किंवा त्याच्यामध्ये तांदूळ पण त्याच्यामध्ये येतात. परत ते पांढऱ्या रंगाची मिठाई असते बघा, गोड, तर ते देखील करू नये. त्याच्यानंतर त्यांनी डायमंड म्हणजे हिरा कधीही दान करू नये. पुढं ज्यांची भाग्यदेवता शनी आहे, अशा लोकांनी शनीचं दान नाही करायचं. म्हणजे कुठलं तर काळ्या रंगाचे पदार्थ, त्याच्यामध्ये काळे उडीद, काळे तीळ, काळं कापड, काळी छत्री, लोखंडी वस्तू, लोखंडी अंगठी, यातल्या गोष्टी कधीही दान करायच्या नाहीत. शनीचं दान म्हणून आपण बऱ्याच वेळेला करतो, 7:30च्या वेळेला किंवा शनी महादशेच्या वेळेला करतो. पण तुमची भाग्यदेवताच जर शनी असेल तर शनीची तुम्ही भक्ती करा, शनीचं दान नका करू. त्यांनी नीलमसुद्धा दान नाही करायचं. एवढी प्रिकॉशन घेतल्या पाहिजेत. हे झाले 7 प्रकारच्या ग्रह, त्यांच्या देवता, त्यांचं दान हे करायचं नाही आहे. इथून पुढं च्या व्हिडिओमध्ये आपल्याला आता बघायला मिळेल की शरीराची योग्य प्रकारे काळजी आपण कशा प्रकारे घेतली पाहिजे. फार महत्त्वाचे मुद्दे आहेत, बघायला विसरू नका. काही शंका असतील, काही एखादा मुद्दा कळाला नसेल, कॉमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा मला कॉल करा. मी माझा नंबर दिलेला आहे. आणि काही सूचना असतील, काही शंका असतील तर जरूर विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण हे चॅनल माझे एकट्याचं नाही आहे, आपणा सर्वांचं आहे.
ओके, सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.